महाराष्ट्र देशाई बीपी माझा बुलेटिनच्या सुरुवातीलाच्या दिवसभरातली चर्चेत राहिलेली बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी एक चर्चा असते ती म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का। ही आता चर्चा गंभीर वळणावर गेली आहे। त्याचं कारण खुद्द राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केलाय, एकत्र येण्याचे संकेतही दिलेत। त्यांच्या या टाळीला उद्धव ठाकरे यांनीही वेळ न दवडता तात्काळ प्रतिसाद दिला। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत अशा निसंदिग्ध शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना संकेत दिले। त्याही पुढे जात एकत्र येणं हे कठीण नाहीये, प्रश्न फक्त इच्छेचा आहे असं राज ठाकरे म्हणतात। महेश मांजरेकर यांच्या YouTube चॅनलवरील एका मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। राज ठाकरे यांच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याची उत्सुकता होती। राज यांची मुलाखत प्रसारित होताच अवघ्या काही तासात एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिलाय। आपल्याकडून भांडणं नव्हती, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं आपण दूर ठेवायला तयार आहोत असं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं। पण त्याचसोबत राज ठाकरे यांच्यासमोर एक अटही ठेवली आहे। भाजप सोबत जायचं आहे की आपल्या सोबत ते ठरवा, महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या पंक्तीला आपण बसणार नाही याचा निर्णय घ्या असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। शिवसेना फुटली नाही, फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली, चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित, आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर। आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा, विरोध करायचा तो बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना, या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाडी द्यायची। तर या मुलाखतीमध्ये राज ठाकरे नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया। आमचे वाद, भांडणं ही छोटी आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आम्ही एकत्र येणं, राहणं कठीण नाहीये असं म्हणतात राज ठाकरे या मुलाखतीमध्ये। तर मराठी माणसापुढे वाद, भांडणं क्षुल्लक आहेत। एकत्र येण्यासाठी फक्त इच्छेचा विषय आहे। लार्जर पिक्चर बघणं हे गरजेचं आहे असं राज ठाकरे म्हणतात। तर उद्धव ठाकरेंनी कोणत्या अटी समोर ठेवल्या आहेत तेही बघूया। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे असं म्हणतात उद्धव ठाकरे। तर मराठी माणसासाठी एकत्र यायलाही तयार आहे, भांडणं मिटवून टाकली चला असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। महाराष्ट्र हिताआड येणाऱ्यांना भेटू नका, हित भाजप सोबत की माझ्यासोबत ते ठरवा, भाजपला पाठिंबा, विरोध, तडजोड करू नका, चोरांना कळत नकळत पाठिंबा, भेटी नकोत, शिवराय शपथ सांगा भाजपचा प्रचार करणार नाही, अशाही मुद्दे जे आहेत ते समोर आलेले आहेत। दरम्यान मुंबई आणि मराठी माणसासाठी एकत्र येण्याकरता सकारात्मक असून राज ठाकरेंनी केवळ उद्धव ठाकरेंच्या अटी पूर्ण कराव्यात असं संजय राऊत म्हणतात। यावर संदीप देशपांडेंनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत पलटवार केलाय, बघूया। आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे हे शेवटी एक आहोत। जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे, तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं,
माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला. बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ, राज ठाकरे माझे मित्र आहेत. आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं, काय नाही बोलवायचं, हा आमचा विषय आहे. आणि आमच्याकडे जे येणार आहे ते सगळे महाराष्ट्रद्रोही. आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत. ज्या काँग्रेसनी 2008 मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर 100 केसेस टाकल्या, ते महाराष्ट्रप्रेमी कसे? आणि त्या महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर मग उद्धव ठाकरे गेले कसे? हा आमचा प्रश्न आहे. मी आता बघा, त्या अटी नाहीयेत, त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये, ठेवता कामा नये, त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये. ही अट नाही आहे, ही लोकभावना आहे की त्यांनी व्यक्त केली. अटी शर्ती ज्या ठेवण्यात आल्या, अटी शर्ती ठेवून मग युती आम्ही करायला तयार आहोत. मी त्या अटी शर्तींचंच उत्तर दिलंय की या अटी शर्ती घालायचा नैतिक अधिकार तरी त्यांना आहे का? ज्या लोकांनी एवढ्या लोकांना फसवलेलं आहे त्यांना कुठली अटी शर्ती टाकायचा नैतिक अधिकार आहे का, हा महत्वाचा विषय. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात बोलताना मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. 2014 आणि 2017 या दोन्ही वेळा मनसेला फसवलं, त्यानंतर भाजपची फसवणूक केली. आता उद्धव ठाकरे शरद पवारांची फसवणूक करण्याच्या तयारीत आहेत, अशी खोचक टीका आता संदीप देशपांडे यांनी केली. ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत. एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा, हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो. तर ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार का या संदर्भात